सरकार लागतं का? मग हे सरकार हात लावतो लोक. आम्ही लोकांची जागा घेले ना. ठीक आहे. आता दुसरं मी यांना सांगितलं तुमचं सध्या सचिव काय कोण आहे, आता त्यांच्या बाबतीत काय करायचं मी ते सांगितलं तुम्हाला. पत्रव्यवहार दिलाय त्यांना, अहवाल आम्ही घेतो, खुलासा घेतो. त्याअंती जर त्या दिवशी आम्हाला सापडली तर जे काही न्यायोचित कायदेशीर आपली कारवाई आहे ती मी करणार. आम्ही पत्र मी देतो तुम्हाला थोड्या वेळ. ठीक आहे. आणि तिसरा जो आता मेन मागणी तुमची आहे ती पहिल्यांदा पण ती सरकार करायची. आता याच्यामध्ये तुम्ही जे म्हणता वर्षभर काय केलं, वर्षभर आपल्याला पहिले रेकॉर्ड शोधावा लागला, रेकॉर्ड सापडला. आता तुम्ही म्हणता महसूलवाले इथं का नाही, तहसीलदार का नाही, याचं कारण असं आहे पहिले आपल्याला वाटलं होतं की गावठाणाच्या बाहेर आहे, आपल्याला वाटलं होतं ई क्लास आहे. ठीक आहे, जी समज होती आमची. ठीक आहे. आता हे मग जेव्हा आपण रेकॉर्ड शोधलं, आपल्याला अलॉटमेंटची यादी मिळाली, त्याच्यानंतर आपण 7 बारे शोधले, ग्रामपंचायतमध्ये शोधले, आपल्याला सापडले नाही, तलाठीकडे शोधले. आपण तलाठी ऑफिसला शोधले, तहसीलला शोधले, आपलं जे जुनं तहसील होतं चिखलीला त्या ठिकाणी आपण याचे 7 बारे शोधले. ठीक आहे. आणि शेवटचा पर्याय जे आपलं अभिलेखागार असतं कलेक्टर ऑफिसला, आता हा विषय यांना सगळ्यांना माहीत आहे, तिथेही आपण रेकॉर्ड शोधले असेल, त्या ठिकाणी आपल्याला 7 बारे सापडले नाही. आता इव्हन इथले काही जुने लोक आहेत, त्यांच्या समोर अलॉटमेंटची प्रोसेस झाली असेल, त्यांनाही हे माहीत असेल की हे प्लॉट वाटप करण्यात आले आणि त्यानंतर हा गट नंबर लॅप्स केला, म्हणजे याचा 7 बारा संपवला आणि 7 बारा संपवून मग हे ग्रामपंचायतच्या हवाली केलं. ठीक आहे. तर ज्या अर्थी हे ग्रामपंचायतला सुपूर्द केलं त्या अर्थी ते आता गावठाण होऊन जातं. ठीक आहे. मग गावठाण असण्याचं एकच तुमचं प्रूफ असतं की त्याचा 7 बारा नसतो, ते तुमच्या मग लग्नातला येऊन जातं. ठीक आहे. पण आता जर हे गावठाण आहे, गावठाणाच्या बाबतीत साहजिकच जो 2018चा आपला जे आर आहे, घरकुल मंजूर करताना असं बसून ऐका घरकुल ही 2011चा जे आर आहे. जे 8 आहे मी सर ते तुम्ही जास्त भरपूर नाही तुम्ही तुमचं सांगू राहिले. मी म्हणतो की तो व्यक्ती तिथंच राहतो, त्या व्यक्तीची जागा त्याला जास्त नको आहे. 8 त्याचा आवडली. आता जर 8 मागायला गेले तर 8 देता तुम्ही, फक्त सरकार नावानं देता, तर फक्त सरकार काढून द्यायचं, त्याच्या ताब्यात तेवढीच जमीन आहे. बस एवढं येतो तुम्ही एकदम शेवट चालले, मी सुरुवातीपासून चाललो. फक्त सुरुवातीत जाऊन माझं म्हणणं ऐकून घ्या. नाही जावं लागेल आपल्याला, सगळ्यांना समजलं पाहिजे प्रोसेस काय झालं, काय झालेलं काय आहे. हा ना झालेलं काय, तर आपल्याला सुरुवातीपासून जावं लागणार. आता एक गोष्ट इथे निश्चित आहे की हे गावठाण आहे. ठीक आहे. आपण 2011चा जी आर काढला अतिक्रमण नियमावलीचा किंवा मग मालकी हक्काचा, त्याच्यानंतर 2018चा जी आर काढला आपण, ज्यामध्ये आपण घरकुलासाठी अतिक्रमण मंजूर करतो. आता सरकार म्हणजे आपल्याला कुठेतरी समजावं लागतं की ते अतिक्रमण आहे, त्याच वेळेस तो स्वमालकीचा नाही. ठीक आहे. मग हे 2 जे आर काय म्हणतात, गावठाणाच्या बाबतीत जो अधिकार आहे तो ग्रामपंचायतीचा. गावठाण सोडून जर असेल, मग ते इलाज असो, फॉरेस्ट असो, काही असो, त्या ठिकाणी मग महसूल असेल, वन विभाग असेल, मग एसटीवरनं पॉवर देण्यात दिलेला आहे. मग याच्यासाठी आपण काय केलं, ग्रामपंचायतीला पत्र दिलं. आता चर्चा आमच्या झाल्या होत्या, सरपंच तुमचे सदस्य तुम्ही पण स्वतः होते, चर्चा आमच्या झाल्या होत्या किंवा हा तुमच्या अखत्यारीतला. इव्हन आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी तुमचे सरपंच उपसरपंच दोघांनी मला फोन केला होता, यांची पण चर्चा झाली. हे पण म्हणायचं की काय करायचं. त्याही वेळेस आम्ही सांगितलं होतं ग्रामसभेत पहिले हा विषय ठेवा. ठीक आहे. आणि तुमचं मग जे कोणी वसलेले आहे त्यांचे तुम्ही ऐका, तर हे फोनवर झालं होतं माझं लेखी, मग आता दिलं आपण आचारसंहितेला. ठीक आहे. मग हे फोनवर आपण सांगितलं होतं. आणि जे कोणी वसलेले आहे त्यांचं मोजमाप करा, त्यांच्याकडनं